कामगारांचा महिन्याचा पगार जो आहे तो अजून त्यांच्या खात्यावरती पडलेला नाही आणि औद्योगिक न्यायालयाकडनं एसटी कामगारांचे पगार जे आहेत ते 7 ते 10 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे असा आदेश जो आहे तो औद्योगिक न्यायालयाने दिलेला होता, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती एसटी महामंडळाकडनं केली जात नाही। आपल्यासोबत श्रीरंग वर्गे जे काँग्रेस एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस आहेत। श्रीरंग वर्गेजी, एक माहिती समोर येते की 56% पगार जो आहे तो आता एसटी महामंडळाकडनं वर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर पगारासाठी सातत्यानं कर्ज जे आहे ते एसटी महामंडळाला काढावं लागतं, परंतु राज्य सरकार त्यासाठी पुरेसा निधी जो आहे तो एसटी महामंडळाला उपलब्ध करून देत नाहीये का? नाही, पगारासाठी कर्ज काढावं लागत नाहीये। आमची जी दर महिन्याला जी प्रवासी जे आम्ही सवलतीतले जे प्रवाशांचा जो प्रवास देते एसटी महामंडळ त्याचा सवलत मूल्य परतावा करते सरकार, तो पूर्ण देत नाहीये आणि म्हणून ही अशी अवस्था आहे। म्हणजे मला असं वाटतं की गेल्या वर्षभरातला 928 कोटी ची मागणी केली होती सरकारकडे की तुमची आमची सवलत मूल्याची रक्कम सरकारने द्यावी, पण या महिन्यात सरकारने फक्त 272 कोटी 96 लाख रुपये इतकीच दिली। म्हणजे जवळजवळ आता ती वाढून मला 1000 कोटी पर्यंत गेली रक्कम। म्हणजे 1000 कोटी आमचं देणं आहे, त्याचे तुम्ही 272 कोटी 96 लाख रुपये देतात, कसा पगार करणार? कारण पगाराला सगळा पगार द्यायचं म्हटलं तर पीएफ, ग्रॅज्युटी, बँकेचं कर्ज, LIC सगळं जर करायचं म्हटलं तर 460 कोटी रुपये लागतात आणि नक्त वेतन त्या अमाऊंट समजा कर्मचाऱ्यांचे टाकून त्या संस्थाला नाही दिल्या तर नक्त वेतनाला 277 कोटी रुपये लागतात। आता आले 272 कोटी 96 लाख। आता याच्यात काय झालं, मध्यंतरी विधिमंडळात प्रश्न आला, काही लोकांनी आंदोलनं केली, पण त्याच्यात एसटी बँकेचे 40 कोटी रुपये दिले आणि पीएफ मध्ये काही ऍडव्हान्स द्यायचे होते ते दिले आणि त्याच्यामुळे एसटी महामंडळाकडे 130 ते 135 कोटी इतका निधी राहिला आणि त्यामुळे त्यांचा नाविलाज झाला आणि म्हणून हा 56% पगार द्यावा लागला। पण ही सरकारची नामुष्की आहे, सरकारचं अपयश आहे। संप काळात सरकारने कबूल केलं होतं, ती त्रिसदस्यीय समितीनं वचनपत्र दिलेलं आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो ते की खर्चाला लागणारी आणि वेतनाला लागणारी सगळी रक्कम सरकार देईल, पण झाले उलट, आमची प्रतिपूर्ती रक्कम आहे तीच ते देत नाही, ही रक्कम द्यायची राहिलीच बाजूला। सरकार याच्यात लबाडी करते, सरकारने पळ काढलेला आहे। याच्यात काय झालंय, कायदेशीर बाजू आम्ही तपासल्या की त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, कारण कोर्टात केस एक जण लढले त्यावेळी आणि आता दुसऱ्याला त्याच्यात भाग घेता येतो का, तर याला बराच कालावधी मधला गेलेला आहे। आम्ही कालपासून मी वकिलांशी चर्चा करतोय आणि जर एक 7-8 दिवसामध्ये राहिलेला पगार दिला नाही तर आम्ही न्यायालयात नक्की जाणार आणि याच्यावरती अवमान याचिका दाखल करणार। खरं तर जवळपास लाखभर कर्मचारी एसटी महामंडळाकडे राज्यभरात कष्टकरी हा संपूर्ण एसटी कामगार आहे, त्याचा जर महिन्याचाच पगार त्याच्या हातात आला नाही तर खरं तर त्याचा संपूर्ण जीवनाचा गाडा जो आहे, कुटुंबाचा गाडा, तो ठप्पच होऊन जाणार आहे। 56% पगार वर्ग करण्यात आला एसटी कामगारांचा, त्याच्यामध्ये तो घर कसं सांभाळणार, मुलांचं शिक्षण कसं करणार, बाहेरचा प्रपंच कसा सांभाळणार, हा सगळाच प्रश्न या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळतोय। नाही, खरंच आहे। कालच मला एक कर्मचारी, मी काल आमच्या हेड ऑफिसला गेलो होतो, तिथला एक चतुर्श्रेणी कर्मचारी मला भेटला, त्याने सांगितलं साहेब मला 17-18 रुपये नक्त वेतन मिळतं। आता त्याच्यातले तुम्ही जर 56% दिले तर मग बघा ना, 9-2 म्हणजे 8-2 16 किंवा 9-2 18 म्हणत समजा तुम्ही, तर 9000 तो कसा काय घर चालवणार? अहो त्याचं देणं असतं, कारण किराणा माल आहे, मुलांच्या फी आहेत, औषध पाणी आहे, हे सगळं त्यांनी सगळं ते 7 ते 10 तारखेच्या दरम्यान पगार मिळेल या अंदाजाने सगळं करून ठेवलेलं असतं। त्याचा खरोखर ते असे चिंतेत कर्मचारी आहेत आणि तुम्हाला सांगतो सोशल मीडियावर बघितलं एसटी कर्मचारी इतके चिंतेत आहेत ना की तुम्हाला माहिती त्यांची पद्धत, एक तर ते आंदोलन करूया म्हणून, संघर्ष करूया म्हणून सगळेजण लागले, पण मला असं वाटतंय की याच्यामध्ये तुम्हाला खरोखर काय सांगतो, याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा, राज्य सरकारचं जे अर्थ खातं आहे ना ते नेहमी तोडून निधी देतं आणि त्याचं कारण असं की ते ओमप्रकाश गुप्ता आहे। ओमप्रकाश गुप्ता नेहमी एसटीचा द्वेष करतात, का करतात माहित नाही, ते नेहमी सांगतात की माझ्या काळात एसटी खूप चांगली होती, ते एसटीचे विषय होते, त्या काळात 18,000 गाड्या होत्या, त्या लाखभर कर्मचारी होते त्यावेळी आणि त्यावेळी एकदम प्रवासी हे असं काही खाजगी वाहतूक एवढी नव्हती त्यावेळी। आता एसटी महामंडळ सगळीकडनं आर्थिक अडचणीत आले, अशा वेळी तुम्ही मदत करायची, जे कबूल केलेले आहेत ते पैसे देत नाही। आणि मी सांगतो राज्य सरकारला, एक दिवशी मी तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना एकत्र करून ओमप्रकाश गुप्ता आणि अर्थ खात्याच्या कार्यालयावरती मंत्रालयाचा मोर्चा करणार किंवा एखादं संघर्षमय आंदोलन करणार ते करणार, कारण ते सगळे याच्यातला जो झाडीतला शुक्राचार्य कोण असेल तर गुप्ता आहे,
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत, अर्थ खातं त्यांच्याकडे, त्यांच्याशी तुम्ही या सगळ्या संदर्भात कधी सविस्तर चर्चा केली का? ओमप्रकाश गुप्ता हे सातत्यानं एसटी महामंडळाला दुय्यम अशी वागणूक देतात आहेत आणि त्यांना निधी कमी देण्याचं काम करतात. नाही, या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आता सध्या तर प्रत्यक्षात काही बोलणी नाही झाली, पूर्वी झालेली आहे, पण आता या सध्या झाले पत्रव्यवहार केला नाही आणि त्याला कळत नाही का? त्याने एवढं सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियावर येतं, माध्यमांवर येतं नेहमी की हे पैसे कमी देतात म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे ना का असं करते म्हणून. विधिमंडळात हंगामा झाला या विषयावरनं, सारखी आंदोलन होत आहेत. त्यांना कळायला पाहिजे की हे तुम्हाला बदनाम करताय अर्थ खात्यातले अधिकारी, त्यांना तुम्ही वेळीच जाब विचारला पाहिजे, किंबहुना त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, नाहीतर मग सरकारला जाब द्यायला लागेल जनतेला. कारण एसटी महामंडळ हे पब्लिकशी रिलेटेड महामंडळ आहे, गावागावात आमचा कर्मचारी आहे. तुमची बदनामी, सरकारचं अपयश सगळ्या गावागावात जात आहे, म्हणून त्यांनी वेळीच त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. राहिलेला पगार 8 दिवसाच्या आतमध्ये द्या, नाहीतर अर्थ मंत्रालयावरती त्यांच्यासोबत संघर्ष करतो, कायदेशीर लढाई करूच, पण त्यांच्यासोबत आम्हाला संघर्ष करायला लागेल, तिकडे आंदोलन करावं लागेल आम्हाला. तर एक महत्वाची बातमी समोर येते, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद आता परिवहन मंत्र्यांकडे गेले. खरं तर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात, परंतु नजीकच्या काळात संजय सेठी जे IAS ऑफिसर आहेत त्यांच्याकडे हा संपूर्ण अतिरिक्त कारभार जो आहे एसटी महामंडळाचा दिलेला होता. खरं तर या सरकारमध्ये काही अंतर्गत कुरघोडी आहेत का, ज्यामुळे मंत्र्यांना ज्या मंडळाचं अध्यक्षपद दिलं जातं ते न देता अधिकाऱ्यांकडे वर्ग केलं गेलं? याच्यामध्ये कुरघोडी नक्की आहे, सरकारमध्ये कुरघोडी आहे, म्हणूनच त्यांनी संजय सेठीला द्यायचं काय कारण होतं मधल्या पिरियडमध्ये. खरं तर मला स्टार्टला तो चांगला निर्णय वाटला, तर मला वाटलं की राजकीय लोक हे एसटी साठी चांगलं काम करू शकणार नाही, पण आज संजय सेठीने सुद्धा पूर्ण भ्रमनिराश केला. 30 पेक्षा जास्त फायली पडून आहेत, धोरणात्मक निर्णय महामंडळाचे पडून आहेत. आज महामंडळ आर्थिक अडचणीत आहे, ज्याच्यामधून एसटी महामंडळाला उत्पन्न मिळणारे अशा फाईल पेंडिंग ठेवतात ते, आणि म्हणून याच्यामध्ये नक्की कुरघोडी होती. पण आता काय झालंय, सगळं आता हे फायली पेंडिंग झाल्याच्या प्रसार माध्यमांवर आलं आणि मला वाटते मुख्यमंत्री घाबरले. परवा मी त्याला सुद्धा तुमच्या एका कार्यक्रमात मी त्यांना भेटलो, त्या दिवशी मी त्यांनाही सांगितलं की 7,000 कोटीची देणी आहे, अध्यक्ष नाही या महामंडळाला. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेऊन प्रताप सरनाईकना अध्यक्ष केलंय. आणि मी तुम्हाला सांगतो, त्याला मी शुभेच्छा देतो. आणि प्रताप सरनाईकची काम करण्याची पद्धत पाहिली, नक्की ते महामंडळात चांगलं काम करतील याच्यात दुमत नाहीये. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर श्रीरंग बर्गे होते जे एसटी काँग्रेसचे एसटी कामगार संघटना आहेत त्याचे सरचिटणीस आहेत. खरं तर 56% निधी 56% पगार जो आहे तो एसटी कामगारांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. खरं तर या 56%मध्ये एसटी कामगार आपलं कुटुंब कसं चालवणार हा मोठा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती आलेला आहे. पुढचा जो उर्वरित पगार जो आहे तो येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये जर एसटी कामगारांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला नाही सरकारकडनं, महामंडळाकडनं, तर नक्कीच अर्थ खात्यावरती आम्ही एक मोठं आंदोलन जे आहे ते करू. कारण की OP गुप्ता जे अर्थ खात्याचे सचिव आहेत ते सातत्यानं एसटी महामंडळाला दुय्यम लेखण्याचं काम करतात आणि त्यांना त्यांचे एसटी महामंडळाचे जे हक्काचे पैसे आहेत ते देखील त्यांना देत नसल्याचा आरोप जो आहे तो श्रीरंग बर्गे यांनी आपल्याशी बोलताना केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षर मुंगणे, TV9 मराठी, मुंबई.